नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय आज दिनांक हे बातमीपत्र रात्रीचे 10 वाजता आहेत। दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकायची। राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडलंय, सरपंच हत्या प्रकरणात नेमक्या काय अपडेट्स आहेत, सगळ्या बातम्या सविस्तर जाणून घेऊयात। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते अजित पवारांसंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिल्लीत आहेत आणि त्यांनी अमित शहांची देखील भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.25 तास चर्चा झाली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं अजित पवार यांच्या पक्षावर टीका होतीये आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती देखील मिळतेय। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असतानाच अजित पवार यांनी राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान पालकमंत्री पदाबाबत शहा पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे महत्त्वाच्या 2 ते 3 विषयांवर चर्चा झाली। 1.25 तास ही चर्चा सुरू होती। नेमकं चर्चेमध्ये या बैठकीत काय झालंय, शहा पवारांमध्ये बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। सरपंच हत्या प्रकरणावरनं अजित पवार गटावर टीका होतीये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे। पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा काही सुटलेला नाही। राज्यातील राजकीय परिस्थितीवर भेटीत चर्चा करण्यात आली। दरम्यान राज्यामध्ये सध्या सरपंच हत्या प्रकरणावरनं राजकारण प्रचंड तापलंय आणि अशातच वाल्मिक कराड ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलंय। कराड सोबत हाके जेवण करतानाचा एक फोटोच दमानियांनी पोस्ट केलाय आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। हाच तो फोटो जो अंजली दमानियांनी ट्विट केल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे लक्ष्मण हाके आणि त्याच्याच बाजूला अगदी शेजारी बसलाय वाल्मिक कराड। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कंपन्या आणि जमिनी एकत्र असल्याचा दावा देखील अंजली दमानिया करतायत। त्यांनी कंपनीची बॅलन्स शीट ट्विट करून हा दावा केलाय। यासोबत अजून बरेच खुलासे होतील असा इशारा दमानिया देतायत। या संदर्भातलं काय ट्विट आहे दमानियांचं, चला पाहूयात, जाणून घेऊयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून हे ट्विट पाहायचंय। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीतून राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत। त्या कंपनीचा 2022चा रेव्हेन्यू 12,27 लाख, 2022ची शेवटची भरलेली बॅलन्स शीट। त्यात देखील कराड रिलेटेड पार्टीजमध्ये प्रामुख्याने आहेत। इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश देखील हीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार का? म्हणजे कंपनी एकत्र, जमिनी एकत्र, कायदेशीर फ्लाय ॲश ट्रान्सपोर्ट पण एकत्र, अजून बरेच खुलासे होतील। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीत राजश्री धनंजय मुंडे संचालक आहेत। या कंपनीच्या रिलेटेड पार्टीत वाल्मिक कराडचंही नाव आहे। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12,27 लाख रुपये। कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली आहे। इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲश ही कंपनी ट्रान्सपोर्ट करते। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप हाके करतात। अंतरवालीत गोळीबार झाला त्यावेळी गँग ऑफ बीड दिसलं नाही का, असा सवाल हाकेंनी विचारलाय। तसंच सुरेश धस यांनी देवस्थानच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोपही हाकेंनी केलाय। आणि एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातनं अपघातानं नेता झाला आणि त्याचा जो चन्ना टन्ना ही जी भाषा होती त्याची भाषा अण्णानं घेतली। अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव। तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला, माझ्या पोलीस भगिनींवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये, बीड शहरामध्ये ओबीसींची घरं जाळण्यात आली, त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड
या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब, तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे. तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राजकारण करतो. हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो. शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो. तर अमोल मिटकर यांनी सुरेश धस यांच्यावर काही गंभीर आरोप केलाय. हत्येआधी 2 दिवस धस कराडच्याच संपर्कात होते. वेळ आली की सगळं बाहेर काढण्याचा इशारा मिटकर यांनी दिलाय. देवस्थानच्या जमिनी कोणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोऱ्या आष्टीपर्यंत जातील असा इशाराच मिटकर यांनी दिलाय. देवस्थानच्या काही जमिनी 8 हिंदू व 2 मुस्लिम देवस्थाने अशी एकूण 1421 कोटी रुपये किमतीची 485 एकर जमीन विविध अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोणी हडप केली याचं उत्तर आम्ही नक्कीच देऊ, पण ती आता वेळ नाही. आमचं एवढंच आहे की हमाम में सब नंगे होते हैं. आपलं एक बोट दुसरीकडे असताना 4 बोट आपल्याकडे असतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यातील एकंदरीत पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळी निदर्शनास आणून दिलाय. सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्याची माहिती पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील ही दहशत मोडून काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. इकडे बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. आरोपींना कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी आता जप्त केली. सुदर्शन घुले तसंच सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना फरार होण्यास मदत केल्यावरून डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्याच्या पत्नीला विशेष तपास पथकानं 2 दिवस चौकशी करता आत घेतलं. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवीन आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येते. संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली आहेत. मात्र मारहाणीत वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर शहारे येतात. इतक्या निर्घृण पद्धतीनं ही हत्या करण्यात आली आहे. गॅसचा पाईप, काळ्या करदोड्यानं त्यावर तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली आहे. 41 इंचांचा गॅसचा पाईप, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, 1 लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि 1 कोयता. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल. मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहेत. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना चकवा देतोय. कृष्णा आंधळे कर्नाटकात असल्याचा संशय आहे. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत येऊन धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांची भेट पार पडली. त्यांच्यासोबत काही वेळ चर्चा करण्यात आली. धनंजय देशमुख यांनी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेत चर्चा केली आहे. सरपंच देशमुखांच्या भाऊ जरांगेंच्या भेटीला पोहोचल्याचं यावेळी पाहायला मिळालं. इकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर घेणार आहेत अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तर सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देखील मॅजिस्ट्रेटनं करावी. पोलिसांना या प्रकरणात चौकशी करता येत नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये एन्हान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं, अनाऊन्समेंट ते करतील. इन्क्वायरी जी चाललेली आहे ती इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे. का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे, ह्याच्यामध्ये नाही. तर ते त्यांनी असणारे आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणारे जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे. सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय. पंकजा मुंडेंनी 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी भाजपच्याच नेत्या पंकजा मुंडेंवर केलाय. बीड जिल्ह्यातील अधिकारी मी आणलेले नाहीत असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. इतकंच नाही तर तेव्हाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी ते अधिकारी आणले असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही. एकतर्फा वाग फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत. 750 कमी 745 बहुत. विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानं खासदारांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न केलेत, रणनीती आखली आहे. दादांच्या पक्षाला ऑपरेशन घड्याळाची गरज का पडली आहे पाहूया. बाप लेकीला सोडून दादांकडे चला. काकांच्या खासदारांना दादांची ऑफर. पवारांच्या खासदारांसाठी ऑपरेशन घड्याळ. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे आणि त्याला निमित्त ठरलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं ऑपरेशन घड्याळ. ऑपरेशन घड्याळ राबवण्यासाठी पवारांच्या 7 खासदारांना संपर्क केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आणि एकच खळबळ उडाली. खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, दिवाऱ्यात आहेत आणि काय मला कळत नाही. लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आता आमचे खासदार म्हणून पळवा. आव्हाडांपाठोपाठ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनीही अधिवेशन काळात सोनिया दुहान यांच्यामार्फत 7 खासदारांना संपर्क केल्याचा दावा केलाय. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल, तर स्टेबल करायचं असेल, तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर सुनील तटकरेंनी मात्र पवारांचे खासदार फोडून ऑपरेशन घड्याळ राबवत असल्याचा दावा फेटाळून लावलाय. एक ज्या संस्कृतीमध्ये मी वावरलं त्याच्यामध्ये बाप लेक असा शंखप्रयोग माझ्या आयुष्यामध्ये कधी केलेला नाही. परंतु ज्यांच्या नावाने आपण बोलणार त्यांची संस्कृती तशी असल्यामुळे ते तसा उल्लेख त्या ठिकाणी करत आलेले आहेत. मी कोणाशी संपर्क केलेला नाही, करण्याचं प्रयोजन मला नाही. मी स्वतः केला असं जे म्हटलं गेलं ते धादांत खोटं होतं, पण माझ्याजवळ कोणी कुठे काय बोललंय त्याची माझ्याजवळ माहिती आहे. योग्य वेळेला मी बोलेन. तटकरेंनी दावा फेटाळला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऑपरेशन घड्याळाची गरज का आहे ते देखील पाहूया. मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागासाठी 6 खासदारांमागे 1 मंत्रिपदाचा फॉर्म्युला आहे. पवारांचे 7 खासदार सोबत गेल्यास दादांच्या पक्षाचं संख्याबळ 8 वर जाईल. संख्याबळ वाढल्यास प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यानंतर खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पवारांचे खासदार दादांच्या गळाला लागणार की पवारांसोबत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. बातमी येते राष्ट्रवादीच्या कुटात. आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनीच स्पष्ट केलंय. शरद पवारांकडून राष्ट्रवादी युवक आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पवारांनी हे भाष्य केलंय.
येत्या 15 दिवसात पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असून पवार भाकरी फिरवणार असल्याचं पवारांनी बैठकीत स्पष्ट केलं. तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. पुढच्या बातमीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट पार पडल्याचं बोललं जात आहे. अतिशय महत्त्वाची भेट मानली जाते. त्यामुळे भेटीत नेमकं काय घडलं याची चर्चा आता रंगू लागली. अनेकांचं लक्ष या चर्चेकडे लागलंय. दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागरवर भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेनं भाजपसोबत जाण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंशी केलेल्या चर्चेनंतर भेटीचा तपशील घेऊन आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर भाजप मनसे युतीच्या चर्चेनं आता जोर धरलाय. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी एआयचा यशस्वीरित्या वापर केल्यानं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचं कौतुक केलंय. कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारा एआयचा बारामती पॅटर्न नेमका काय? 3 वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर नेमका हा प्रयोग कसा यशस्वी ठरलाय त्यावरचा हा रिपोर्ट. कृषी क्षेत्रात एआय क्रांतीचा बारामती पॅटर्न. मायक्रोसॉफ्ट सीईओ नाडेलांकडून दखल. The diffusion rate of this technology in India is what's exciting. खर्च कमी, 50% उत्पादन वाढीची हमी. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन असल्याचं बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीने सिद्ध करून दाखवलंय. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी या प्रकल्पाची दखल घेतली आहे. भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय सत्या नाडेला यांनी पाहूयात. बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सदस्यांना भेटून आनंद झाला. कृषी विज्ञान केंद्र आमच्या एआय टूलचा वापर करत असल्यानं शेतमालाचा उत्तम दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होतीये. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टद्वारा संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसाची शेती कशी करावी याचं प्रात्यक्षिक प्लॉट्स विकसित करण्यात आलेले आहेत. 1000 शेतकऱ्यांनी हा प्रयोग आपल्या शेतात राबवलाय. गेल्या 3 वर्षांपासून हा प्रयोग करण्यात येतोय. या प्रयोगामुळे ऊसाच्या उत्पादनात तब्बल 80% वाढ दिसून आली आहे. एआयच्या सहाय्यानं उत्पादन वाढीमध्ये कसा फायदा झाला हे हा प्रयोग राबवणाऱ्या महिला शेतकरी सीमा चव्हाण यांच्या तोंडूनच ऐकूयात. पिकात डायरेक्ट आपल्याला लगेचच लक्षात येतं. पीक तर अगदी जोमानं आलेलं आहे. फुटव्यांची संख्या पण वाढलेली आहे आणि ह्याची रोपांची म्हणजे उंची पण वाढलेली आहे. तर माझ्या पूर्ण क्षेत्रावरती मी अशा पद्धतीनं ऊसाचं पीक लावण्याचा ठरवलेला आहे की जेणेकरून माझा खर्च कमी होईल आणि उत्पन्न जास्त येईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यापासून संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दूरदृष्टी, संस्थेचे विश्वस्त आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ऑक्सफर्डचे संचालक डॉक्टर अजित जावकर यांचे प्रयत्न आणि संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आणि सहकार्यांनी प्रत्यक्षपणे राबवलेला प्रकल्प यामुळे कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा प्रकल्प प्रत्यक्षात साकारलाय. शेतकरी तोच आहे, जमीन तीच आहे, हवामान तेच आहे. फरक काय झाला? ऊस तोच आहे. फरक काय झाला की मी त्याच्यामध्ये नॉलेज इनपुट दिले, म्हणजे ज्ञानाची भर घातलेली आहे. त्यामुळे जसं
आपण मशीन शॉपमध्ये CNC म्हणून एक प्रकार असतो, पूर्वी लेथ असायचा, तर स्किल ऑपरेटर लागायचा. आता जे हे CNC मशीन आहे ते सगळ्या गोष्टींची काळजी घेतं. माझं हे एक प्रकारचं CNC मशीन आहे. ऊस शेती पाठोपाठ आता फळबागांच्या संवर्धनामध्येही AIचा वापर सुरू करण्यात आलाय. बारामतीतील कृषिक प्रदर्शनामध्ये त्याचे प्लॉट्स शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. हा प्रयोगही यशस्वी ठरत असून यामुळे कृषी अर्थकारणाला गती मिळणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही कमी क्षेत्रामध्ये अत्यल्प खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल. आणि बेभरवशाच्या शेतीसाठी हा प्रयोग नक्कीच गेम चेंजर ठरणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV.